समीर, बरं झालं आलास. मला दुपारी एका ॲड कॅम्पेन शूटसाठी अर्जंट महाबळेश्वरला निघावं लागणार आहे. ओके सर, नो प्रॉब्लेम. तर इथं तेवढं व्यवस्थित सांभाळशील. आणि हो, मी अक्षयाला सोबत घेऊन जातोय. पुढे त्याने अक्षयाबद्दल सांगितलं तसं अक्षयाचं नाव ऐकून समीर शॉक झाला. व्हॉट? आय मीन अक्षयाला का सर? सी इट्स ॲड कॅम्पेन, सो आय नीड हर आयडियाज. तो त्याला सांगत होता एवढ्यात अक्षया केबिनमध्ये आली. सर, आम रेडी. मी बाबांना बोलले, ते जा म्हणालेत. अक्षया सांगत आलेली. अक्षया, तू जाणार आहेस? ॲटलिस्ट मला एकदा तरी विचारायचं होतंस. समीर अर्जुन समोर तिला म्हणाला. अरे हो, सांगणार होतेच मी तुला. ती म्हणाली, मी तुला विचारण्याबद्दल बोलतोय अक्षया. त्याचा आवाज वाढलेला. आपण ऐकत आहात अध्यायम, या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतीये अध्यायम भाग 58. अर्जुन खूपच अस्वस्थतेमध्ये हातातला पेन फिरवत होता, कारण फार कमी वेळ होता त्याच्याकडे. हार्डली 2 दिवसच होते अन काही करून अक्षयासोबत वेळ हवा होता. अन एवढ्या त्याच्या डोक्यात ट्यूब पेटली. बिगिन युअर नेक्स्ट मेमरी इन महाबळेश्वर. येस. डोक्यात कल्पना येताच त्याचं हातात फिरणारं पेन थांबलं आणि त्याने पटकन अक्षयाला कॉल लावला. हॅलो अक्षया, थोडं माझ्या केबिनमध्ये येशील? बोलायचंय. हो, आले सर. म्हणत तिला फोन ठेवला आणि नोटपॅड घेऊन ती काहीच क्षणात त्याच्या केबिनमध्ये डोकावली. सर? हो, ये ना अक्षया. बोला ना सर. तू बस तर, तो तिला म्हणाला आणि ती बसताच त्यानं बोलायला सुरुवात केली. अक्षया, मी एक विचार करत होतो. एक कॅम्पेनची आयडिया आहे. आपण महाबळेश्वरमध्ये एक फोटोशूट आणि ॲड कॅम्पेन करत आहोत. त्या कॅम्पेनमध्ये ट्रॅव्हल, तिथला निसर्ग असं सगळं दाखवायचं आहे. त्यात मला तुझी मदत हवी आहे. माझी? ओके, मी तयार करेन ना. तुम्ही सांगा कशी ॲड बनवायची आहे. अक्षया, मी काय सांगतोय ते तुला बहुतेक कळालं नाही आहे. काय झालं सर? सांगा ना मला नेमकं काय ते. हेच, मी तुझं काम पाहिलंय, त्यामुळे तू हे छान करशील. आय मीन त्यासाठी आपल्याला महाबळेश्वरला जावं लागणार आहे. सो व्हॉट यू से? अर्जुनने तिला प्रश्न केला. महाबळेश्वर? पण सर, मी तिथे येऊन काय करणार? तिच्या भुवया आता उंचावल्या. ही एक नवीन संधी आहे असं समज. तुझ्या आयडियाज खूप छान असतात, सो मला त्या हव्या आहेत या शूटमध्ये. शूटिंग टीम तिथं उद्या सकाळपर्यंत पोहोचेल. सगळं शूट महाबळेश्वरला असेल. क्लायंट ही आपली राहण्याची सोय करेल, सो ते टेन्शन नाही आहे. म्हणजे तिथं राहावं लागणार आहे सर? हो, ऑफकोर्स. आणि प्रॉब्लेम? त्याने अडखळत विचारलं. नाही, प्रॉब्लेम नाही आहे, पण बाबांना एकदा कल्पना द्यावी लागेल. पण सर, मी कधी केलं नाही आहे असं काही. ती बारीक तोंड करून म्हणाली. सो वॉट, आता कर ना. मला माहिती आहे तू हे सुद्धा अगदी छान हँडल करशील. बट हो, तू तयार असशील तर आपल्याला आज दुपारीच निघावं लागेल. आजच? सर, पण माझी एंगेजमेंट येते, तुम्हाला माहिती आहे ना. आणि अगं, एंगेजमेंट 2 दिवसांनी आहे, तोपर्यंत तू माघारी येशील. पण सर, आता ज्या ॲड कंप्लीट करायच्या त्यांचं काय? त्या तात्पुरते बाजूला ठेव. आय मीन तुझ्या एंगेजमेंट नंतर कर. नो इश्यू. सी, या कॅम्पेनचा उद्देश लोकांना महाबळेश्वरच्या सौंदर्याशी जोडणं, त्यांना तिथला अनुभव दाखवणं हा आहे. 2 दिवसात शूट कंप्लीट करून घेऊ आपण. आणि मीही असेनच. थोडा विचार करायला वेळ द्याल? जमणार नसेल तर तसं सांग तू अक्षया, जबरदस्ती नाहीये. अर्जुन हृदयावर दगड ठेवून म्हणाला. तसं नाही, ते घरी
जरा तयारी करायची आहे ना एंगेजमेंटची. बाबांवर एकट्यावर लोड येईल, सो ते सगळं मॅनेज करावं लागेल. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ती असं सारखं एंगेजमेंटचं नाव घेत होती, त्याला मात्र हर्ट होऊन जात होतं. पण विचार करण्या एवढा वेळ नाहीये ना आपल्याकडे अक्षया, दुपारी निघायचंय, अर्जुन म्हणाला. धडधडणारं हृदय सावरत अर्जुन तिला सांगत होता, कारण ती होकार देईल का हेच टेन्शन त्याला जास्ती वाटत होतं. ओके, मी जस्ट बाबांना एकदा कल्पना देऊ का फोन करून? आणि तसंही घरी जाऊन बॅग भरावी लागेल ना, सो तू फक्त हो किंवा नाही सांग, मग त्यानुसार मी पाहतो काय करायचं. यू डोंट टेक टेन्शन. तू जरी आली नाहीस तरी मला तरी निघावंच लागेल दुपारपर्यंत. तो मनगटावरील घड्याळात पाहत म्हणाला. 5 मिनिट द्या, मी आले एक फोन करून बाबांना. चालेल? ओके, येतो. तो म्हणाला तशी ती बाहेर निघून गेली. माहीत नाही ती तयार होईल का, पण मी आता तिला विचारलंय. डोंट नो काय उत्तर देईल ती. हो, शूटिंग टीमलाही तसं सांगावं लागेल, नाहीतर पुन्हा वांदे होतील असा विचार करत त्यांना कॉल लावला. शूटिंग करणाऱ्या टीम सोबत त्यानं बोलून घेतलं आणि तोपर्यंत समीरही त्याच्या केबिनमध्ये आला. समीर, बरं झालं आलास. मला दुपारी एका ॲड कॅम्पेन शूटसाठी अर्जंट महाबळेश्वरला निघावं लागणार आहे. ओके सर, नो प्रॉब्लेम, समीर म्हणाला. तर समीर, इथं तेवढं व्यवस्थित सांभाळशील. आणि हो, मी अक्षयाला सोबत घेऊन जातोय. पुढे त्याने अक्षयाबद्दल सांगितलं तसं अक्षयाचं नाव ऐकून समीर शॉक झाला. व्हॉट? आय मीन अक्षयाला का सर? समीरचा वाढणारा आवाज एकाएकी नरमला. सी, इट्स ॲड कॅम्पेन, सो आय नीड हर आयडियाज. अर्जुन त्याला एवढंच सांगत म्हणाला. एवढ्यात अक्षया ही केबिनमध्ये आली. सर, आम रेडी. मी बाबांना बोलले, ते जा म्हणालेत. अक्षया, तू जाणार आहेस? ॲटलिस्ट मला एकदा तरी विचारायचं होतं. समीर अर्जुन समोर अक्षयाला म्हणाला. हो रे, सांगणारच होते मी तुला, ती म्हणाली. मी तुला विचारण्याबद्दल बोलतोय अक्षया. त्याचा आवाज वाढला, पण आपण सरांसमोर आहे पाहून तो तिला बोलायचा थांबला आणि नंतर पुन्हा अर्जुनकडे वळला. बट सर, शी इज सोशल मीडिया असिस्टंट ओनली. वाय शी? तुम्ही तिला का नेताय? समीर आता अर्जुनला विचारू लागला. एनी प्रॉब्लेम समीर? कामानिमित्तच नेतोय अरे मी तिला, अर्जुन म्हणाला. मला इतकंच म्हणायचंय की तिचं तिथं काहीही काम नाहीये. आय नो, मग तुम्ही तिला का नेताय? समीरचा प्रश्न रास्त होता, पण अर्जुन आता निरुत्तर झालेला. तो अक्षयालाच म्हणाला. अक्षया, तू आधी बोलून घे तुझ्या होणाऱ्या नवऱ्याशी. मला उगाच पुन्हा प्रॉब्लेम नकोय. हो सर, मी बोलते त्याच्याशी. समीर, काय झालं? ती त्याच्या जवळ येत त्याला अगदी शांतपणे म्हणाली. तू आधी बाहेर चल, आपण बोलू बाहेर. मला तो सरळ बाहेरही निघून गेला. चिडलाय ते लगेच कळत होतं. सर, आलेच मी, डोंट वरी, मी बोलते त्याच्याशी, अक्षया म्हणत बाहेर निघून आली. अक्षू, तू का हो बोललीस त्यांना? मला नाही आवडणारे हा, तू त्यांच्यासोबत एकटी जाणार आहेस. समीर चिडला. व्हॉट? हे काय बोलणं झालं तुझं? समीर, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? विश्वासाचा प्रश्न नाहीच आहे अक्षया, पण आपली एंगेजमेंट आहे 2 दिवसांनी. हो मग आहे, होणारच आहे ना ती, अक्षया समजावत म्हणाली. तुला समजत नाहीये अक्षया, मी काय म्हणतोय. तू नाही जाणार आहेस, बस. समीरने त्याचा निर्णय सुनावला. समीर, मी त्यांना ऑलरेडी हो बोलले. अरे असं काय करतोयस? ते मला माहित नाही, पण तू मला आधी विचारायला हवं होतंस अक्षया, की मी जाऊ का? हे असं नाही चालणार आहे हा. मला तुला काय विचारायचं होतं त्यात समीर? अक्षू, मला हे नाही बरोबर वाटत आहे. मला काय म्हणायचंय ते समजून घे ना, न बोलता. असं परपुरुषासोबत तू महाबळेश्वर सारख्या ठिकाणी जावं मला नाही आवडणार. समीर, कामानिमित्त चालले मी, मजा मारायला नाही चालले. त्यांनी सांगितलं आणि तू ऐकलंस, हेच तर.
तू जाणार नाही म्हणजे नाही हा अक्षया, मी सांगून ठेवतोय. आणि मला आता हा विषय नकोय म्हणत समीर सरळ रागाने निघून गेला. समीर, समीर ऐक तर. तिने त्याला आवाज दिला पण तो काही थांबलाच नाही. जाणार नाहीयेस म्हणजे काय? हा का असं वागतोय? अजून एंगेजमेंट झाली नाहीये तोपर्यंत याची अरेरावी सुरू झाली. मी सरांना हो बोलले आणि बाबा तेही तर काही बोलले नाहीयेत. मग हा कोण मला नको जाऊ म्हणणारा? हो म्हणाला ना तो, पर पुरुषासोबत गेलेलं नाही आवडणार. शी, कसला विचार करतोय हा? आय डोंट केअर. मी हो नसते बोलले तर कदाचित काही विचार केला असता, पण आता नाही. ती काही विचार करून अर्जुनच्या केबिनमध्ये निघाली. इकडे अर्जुनलाही आता प्रचंड टेन्शन आलेलं. समीरला तिला असं सोबत नेणं आवडलं नव्हतं. आता ती नाही म्हणू शकते त्यालाही माहिती होतं. ती नाही म्हणाली तर मग झालं, सगळा प्लॅन फिसकटेल. आणि हा प्लॅन फिसकटणं काही त्याला नको होतं. तो आता अक्षया येऊन काय म्हणेल या विचाराने टेन्शनमध्ये आलेला. एवढ्यात अक्षया केबिनमध्ये आली. तिच्या चेहऱ्यावर सुद्धा काळजीचे भाव होते. काय झालं अक्षया? आय थिंक समीरला आवडलं नाही बहुतेक, अर्जुन म्हणाला. हो, त्याला नाही आवडलंय. का मला कळत नाही. तो जाऊ नको म्हणतोय डायरेक्ट. अक्षया, जर समीरला आवडलं नसेल तर राहू दे. उगाच त्यामुळे तुमच्या दोघात काही प्रॉब्लेम नको. पण तो कोण सांगणारा? बाबा मला काही बोलले नाहीत. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. मग हा समीर, हा काय एवढा अविश्वास दाखवतोय? साहजिक आहे अक्षया, त्याला आवडत नसेल आणि कोणत्याच नवऱ्याला आवडणार नाही. आपली होणारी बायको अशी दुसऱ्या कोणासोबत बाहेर गावी निघालीये. सोड, मी जाईन एकटा. सर, त्याचा विचार तुम्ही करू नका. मी समजावेन त्याला नंतर. बट आता काय करायचंय? दुपारी निघायचं म्हणजे मला बॅग भरावी लागेल, इतर काही तयारी करावी लागेल. आता 11:30 वाजत आहेत. ती मोबाईलमध्ये पाहत म्हणाली. तू खरंच तयार आहेस अक्षया? हो सर. काय झालं? काही नाही. मग एक काम करू, आपण निघूया आत्ता लगेच. मी तुला तुझ्या घरी सोडतो आणि तुला सोडून मी माझ्या घरी जातो. तिथून माझी बॅग वगैरे भरून पुन्हा तुला न्यायला येतो. तोपर्यंत तुला हवं ते कपडे सामान घे आणि बॅग भरून तयार राहा. बस 2 दिवस लागेल एवढे कपडे असू दे. परवा रात्री तुला तुझ्या घरी सुखरूप पोहोचवेन मी. ओके? ओके. चल मग, म्हणत तोही त्याची कारची कीज आणि लॅपटॉप घेऊन उठला. मी माझी पर्स घेऊन आले सर, म्हणत तीही तिच्या जागेवर निघून गेली. ती गेली तरी अर्जुन 2 मिनिटं केबिनमध्येच थांबला होता. थँक गॉड, ती तयार झाली. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य पसरलं. तिथं गेल्यावर काय होईल या विचाराने त्याला खूप छान वाटून गेला. पण पुढच्या क्षणाला त्याच्या मनात उगाच टेन्शन आलेलं. पण त्या समीरला आवडलं नाहीये. मला वाईट वाटतंय. साहजिक आहे ना, त्याचं यात काही चुकतच नाहीये. त्याच्या जागी जरी मी असतो तरी मलाही नसतं आवडलं तिनं कोणासोबत जावं. पण हा विचार मी केला तर सगळंच हातातून निसटेल. मी खरंच काही चुकीचं करत नाहीये ना. पण माझा हेतू वाईट नाहीये. मला खरंच आवडते ती, पण ती मला कधीच मिळणारही नाहीये हे सुद्धा मला माहिती आहे. पण ॲटलिस्ट तिचा सहवास तर मिळवू शकतोच ना मी, एक मैत्रीण म्हणून. आय डोंट थिंक की मी काही वाईट वागतोय. माझा तसा हेतू देखील नाही आहे. तो त्याच्याच विचारात हरवलेला. एवढ्यात अक्षया पुन्हा डोकावली. सर, चला ना, काही राहिलं का? हो, चल. मान हलवत तो तिच्या मागोमाग त्याच्या केबिनमधून बाहेर पडला. जाता जाता रिसेप्शनवर काही सूचना करून तो तिच्यासोबत ऑफिस बाहेर पडला. जाताना तिच्याचकडे पाहत होता तो. खरंच काय माहीत काय होणार होतं. त्याला हवं ते समाधान मिळणार होतं का आणखी काही घडणार होतं? काही कल्पना नव्हती. पण बस ती सोबत असेल हे 2 दिवस या विचाराने त्याचं मन प्रफुल्लित होत होतं. दोघंही जिन्याने पार्किंगमध्ये आले आणि कार जवळ येताच त्याने कार अनलॉक केली आणि दोघंही कारमध्ये बसले आणि कार तिच्या घराच्या दिशेने धावू लागली. अक्षयाला मात्र तिच्या मनातले विचार शांत बसू देत नव्हते.
अर्जुन सोबत घालवायचा हा वेळ तिच्यासाठी एक संधी होती, जिथं ती त्याच्याबद्दल वाढलेल्या भावना समजून घेऊ शकली असती. मात्र समीरला दुखावून ती हा निर्णय घेत होती आणि त्यामुळेच तिच्या मनात अपराधीपणाचा भाव आला होता. आपण योग्य केलं ना, हा प्रश्न तिला सतत सतावत होता. तिला समीरला कधीच फसवायचं नव्हतं, पण समीरशी लग्नाचा निर्णय घेतल्यावरही तिला त्याच्याबद्दल कधी प्रेमासारखं काहीच वाटत नव्हतं. लग्नानंतर तरी काही बदल होईल का, हा प्रश्नही होताच आणि त्या प्रश्नाने तिचं मन अधिकच अस्थिर झालेलं. मध्येच तिचं लक्ष शांतपणे कार चालवणाऱ्या अर्जुनकडे गेलं. तिला अर्जुन सोबत असताना नकळत उमटणाऱ्या भावतरंगाचं आकर्षण वाटत होतं. अर्जुनचं सहज हसणं, त्याच्या कामावरचा फोकस आणि सगळ्या कठीण परिस्थितीतूनही सावरलेला तो त्याचा स्वतःवर असलेला संयम, हे सगळं तिच्या मनात खोलवर रुजत गेलं होतं. आणि त्यातही एकट्या पडलेल्या त्याची साथ का द्यावी वाटत होती तिलाही कळत नव्हतं. मात्र समीरच्या सुसंस्कृत स्वभावाचा आदर करत तिनं त्याच्या निर्णयाचा मान राखायला हवा होता का, असा विचार ही तिला बेचैन करत होता. तिच्या मनात तीव्र गोंधळ सुरू होता. अर्जुन सोबतच्या या प्रवासामुळे तिला काहीतरी उत्तर मिळेल हा विचार तिला थोडी शांतता देत होता, पण त्याच वेळी समीरला देत असलेल्या असुरक्षित भावनेसाठीही तिला गिल्टी वाटत होतं. आजचा भाग इथंच संपलेला आहे. अर्जुन आणि अक्षया एकमेकांप्रती ओढ अनुभवत आहेत, पण या सगळ्यात कर्तव्य जिंकेल की प्रेम, आता हेच सगळं कसं सॉल्व्ह होईल हे बघणं इंटरेस्टिंग असेल. पुढं काय होतं हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.